नमस्कार मित्रांनो, मी निलेश जाधव. आजच्या ब्लॉगमध्ये आपण चारधाम यात्रेच्या अद्भुत प्रवासाला जाणार आहोत. आम्ही चालू LTT वरून हरिद्वार एक्सप्रेसने. माझे मित्र दादरचे रहिवासी आहेत. त्यांनी सिद्धिविनायकमध्ये जाऊन हार घेऊन गाडीला चढवला. भावांचे एक्साइटमेंट बघा. 30 तासाच्या प्रवासानंतर आम्ही फायनली हरिद्वारला पोहोचलो. स्टेशनवरून विक्रम पकडले आणि गेलो गंगा घाटीवर. गंगेमध्ये डुबकी मारली आणि पुढील प्रवासाला सुरुवात केली. ही आमची ट्रॅव्हल बस. आणि आमचे हिरो चालले आता पुढील प्रवासाला. दुपारी ढाब्यावरती लंच केला. इथे आमचं रजिस्ट्रेशन चेक करण्यासाठी कमीत कमी 1 तास घालवला. इथून आमचा खरा प्रवास झाला. पहिला डेस्टिनेशन बारकोट. यमुनेत्री रोडवर कॅम्प निर्वाणा येथे स्टे होता. हरिद्वार ते बारकोट 210 किलोमीटर असल्याने आम्हाला पोचायला रात्री 10 वाजले. प्रवासाने थकलेलो होतो म्हणून डायरेक्ट जेवण केला आणि झोपलो, कारण सकाळी 3 वाजता उठून आम्हाला यमुनेत्रीला जायचं होतं. हे आमचं आहे हॉटेल कॅम्प निर्वाणा आणि सकाळी वाजले 4:30. आता आम्ही निघतोय यमुनेत्रीला जाण्यासाठी. सकाळ सकाळी हे अद्भुत नजारा पाहण्यासाठी मी अजिबात झोपलो नाही. कंटिन्यू जागा राहून ते पाहत होतो. बघा कसले नजारे आहेत आणि केवढे मोठे मोठे पहाडी आहेत. हा मंदिर बघा कुठे उंचावरती आहे ते. हे गाव बघा कुठे आहे, निसर्गामध्ये. आणि हे प्रथमच बर्फाचा डोंगर पाहायला मिळालं. हे जे माझ्या बॅकग्राऊंडला दिसतंय तिथे आम्हाला जायचं आहे. आता आम्ही पोचलेलो आहे जानकी चट्टीला. इथे -4 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे. चार धामपैकी पहिली धाम यात्रा आता आमची सुरुवात झालेली आहे. यात्रा ही फक्त 6 किलोमीटर आहे, पण चढायला खूप टफ आहे.
कारण खडी चढाई आहे. 1 किलोमीटर चाललो नाही तर दम लागायला सुरुवात झाली. आम्हाला तिथे पोचायचं आहे आता. फायनली आम्ही पोचलो, पण आम्ही आज जाऊ शकत नसतो कारण आमचे मित्र सर्वजण आहेत ते पाठी राहिले होते. मग अर्धा तास आम्ही तिथे बसलो. आतमध्ये फोटो काढणे अलाव नाही आहे, तरी सुद्धा आम्ही एक फोटो काढले. यमुना नदीमध्ये स्नान करायला गर्दी बघा, तेवढी घाण पण करता येते. तसेच आम्ही परतीचा प्रवास केला आणि संध्याकाळी आम्ही 6 वाजता तिथे खाली पोहोचलो. त्यानंतर आम्ही रात्री 8 वाजता हॉटेलला पोहोचलो, जेवलो आणि झोपलो. कारण सकाळी आम्हाला उठून गंगोत्रीला जायचं होतं आणि तो प्रवास होता कमीत कमी 250 किलोमीटर. आणि हे आमचं हॉटेल ज्या ठिकाणी आम्ही स्टे केलं होतं. हॉटेल चांगलं आहे, जेवणही चांगलं आहे, सर्व्हिस पण खूप चांगली आहे. चला तर मग यमुनेत्रीचं दर्शन झाल्याच्या नंतर आता आपण गंगोत्रीच्या दर्शनासाठी जाणार आहोत. नेक्स्ट व्लॉग लवकरात लवकर येईल. तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो बाय बाय, टेक केअर.